नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शैला भगवानराव सारंग, प्रोफेसर, शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड. रिसर्च मेथडॉलॉजी एम.एड साठी व ॲक्शन रिसर्च बी.एड सेकंड इयर सेमिस्टर थर्ड या पेपरचे MCQचे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कृपया आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. तर बघूयात आपण कृती संशोधन MCQ पार्ट 2 यातील प्रश्न. पहिला प्रश्न, डॅश डॅश हा कृती संशोधनाचा दृष्टिकोन आहे. पर्याय ए गुणात्मक दृष्टिकोन, बी वास्तववादी दृष्टिकोन, सी प्रायोगिक दृष्टिकोन, डी आदर्शवादी दृष्टिकोन. डॅश डॅश इज द अप्रोच ऑफ ॲक्शन रिसर्च. पर्याय ए क्वालिटेटिव्ह अप्रोच, बी रिअलिस्टिक अप्रोच, सी एक्सपेरिमेंटल अप्रोच, डी आयडियलिस्टिक अप्रोच. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, कृती संशोधनाचे दोन अप्रोच आहेत, क्वालिटेटिव्ह अप्रोच आणि क्वांटिटेटिव्ह अप्रोच. या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह अप्रोच हे पर्याय दिलेला नाहीये. काय दिलेलं आहे? क्वालिटेटिव्ह अप्रोच दिलेला आहे. म्हणून याचं उत्तर आहे क्वालिटेटिव्ह अप्रोच, गुणात्मक दृष्टिकोन. पुढचा प्रश्न, डॅश डॅश यांना कृती संशोधनाचे प्रभावी प्रवर्तक समजले जाते. पर्याय ए कर्ट लेविन, बी स्टीफन कोरे, सी हेल्से, डी बर्न्स. डॅश डॅश वेअर कन्सिडर्ड इफेक्टिव्ह प्रमोटर ऑफ ॲक्शन रिसर्च. पर्याय ए कर्ट लेविन, बी स्टीफन कोरे, सी हेल्से, डी बर्न्स. याचं उत्तर आहे स्टीफन कोरे. पुढचा प्रश्न, कोणत्या संशोधन साधनाद्वारे एका वेळी मोठ्या आदर्शाकडून माहिती मिळवता येते. पर्याय ए मुलाखत, बी निरीक्षण, सी प्रश्नावली, डी पडताळासूची. फ्रॉम विच टूल इन्फॉर्मेशन कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम लार्ज सॅम्पल ॲट अ टाइम. नाव ऑप्शन्स आर ए इंटरव्ह्यू, बी ऑब्झर्वेशन, सी क्वेश्चनेअर, डी चेकलिस्ट. याचं उत्तर आहे क्वेश्चनेअर, प्रश्नावली. पुढचा प्रश्न, पारंपरिक अध्यापन पद्धती व उद्गामी अध्यापन पद्धतीद्वारे अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्याच्या संपादनात सार्थ फरक आढळत नाही. हे डॅश डॅश परिकल्पनेचे उदाहरण आहे. ए दिशादर्शक, बी प्रश्नस्वरूप, सी शून्य, डी घोषणारूपी. There is no significant difference between traditional teaching method and inductive teaching method for performance of students is the example of dash dash hypothesis. Option A directional, B question form, C null, D declarative. याचं उत्तर आहे शून्य, नल, नल हायपोथेसिस. पुढचा प्रश्न, न्यूटनने गतीविषयक 3 नियम सांगितले आहेत. ते संशोधनाच्या डॅश डॅश या प्रकारात येतात. ऑप्शन ए उपयोजित संशोधन, बी वर्णनात्मक संशोधन, सी ज्ञादर्श संशोधन, डी मूलभूत संशोधन. न्यूटन्स गेव 3 बेसिक लॉज ऑफ मोशन. दिस रिसर्च इज कॅटेगराइज्ड ॲज ऑप्शन ए अप्लाइड रिसर्च, बी डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, सी सॅम्पल रिसर्च, डी फंडामेंटल रिसर्च. न्यूटननी सांगितलेले जे गतिविषयक नियम आहेत ते कुठल्या प्रकारच्या संशोधनामध्ये येतात, तर त्याचं उत्तर आहे मूलभूत संशोधन, फंडामेंटल रिसर्च. पुढचा प्रश्न, परिकल्पनेच्या मांडणीचा मुख्य उद्देश काय आहे. संशोधनाच्या साधनाची निवड, माहितीचे विश्लेषण करणे, उद्दिष्टांचे विधान करणे, माहिती संकलित करणे. What is the main purpose of formulation of hypothesis? Option A selection of research tool, B analysis of data, C statement of objectives, D collection of data. याचं उत्तर आहे संशोधनाच्या साधनाची निवड, सिलेक्शन ऑफ रिसर्च टूल्स. पुढचा प्रश्न, नमुन्याला डॅश डॅशचा सबसेट मानला जातो. ए माहिती, बी वितरण, सी नमुन्याचा सेट, डी जनसंख्या. सॅम्पल इज रिगार्डेड ॲज अ सबसेट ऑफ ऑप्शन ए डाटा, बी डिस्ट्रीब्यूशन, सी सेट ऑफ सॅम्पल, डी पॉप्युलेशन.
याचे उत्तर आहे जनसंख्या, पॉप्युलेशन. जनसंख्येचा सबसेट नमुन्याला मानला जातो. जो काही न्यादर्श आपण निवडतो त्या न्यादर्शाला. पुढचा प्रश्न, कोणत्या अभिकल्पात एकाच गटाला उपचारापूर्वी व प्रायोगिक उपचारानंतर चाचणी दिली जाते? पर्याय आहे ए समान गट अभिकल्प, बी एकल गट केवळ उत्तर परीक्षण अभिकल्प, सी एकल गट पूर्वोत्तर परीक्षण अभिकल्प, डी बहुगट अभिकल्प. इन विच डिझाइन सेम ग्रुप इज टेस्टेड बिफोर अँड आफ्टर एक्सपेरिमेंटल ट्रीटमेंट? ऑप्शन ए इक्विव्हॅलंट ग्रुप डिझाइन, बी वन ग्रुप पोस्ट टेस्ट ओनली डिझाइन, सी वन ग्रुप प्री टेस्ट पोस्ट टेस्ट डिझाइन, डी मल्टी ग्रुप डिझाइन. याचे उत्तर आहे एकल गट पूर्वोत्तर परीक्षण अभिकल्प, वन ग्रुप प्री टेस्ट पोस्ट टेस्ट डिझाइन. पुढचा प्रश्न, शिक्षक आपल्याकडे दुर्लक्ष करतात असे तुम्हास वाटते काय? हा डॅश डॅश प्रकारचा प्रश्न आहे. ऑप्शन ए तथ्य प्रश्न, बी मुक्त प्रश्न, सी बद्ध प्रश्न, डी पडताळा प्रश्न. डू यू थिंक टीचर्स इग्नोर यू is the type of dash dash question. A fact question, B open ended question, C closed ended question, D check question. प्रश्नांचे दोन प्रकार आहेत, मुक्त प्रश्न आणि बद्ध प्रश्न. या ठिकाणी होय किंवा नाही या स्वरूपामध्ये उत्तर द्यायचं आहे. म्हणून हा जो प्रश्न आहे तो कोणता होईल? तर बद्ध प्रश्न, क्लोज्ड एंडेड क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघूया. संयुक्त मध्यमानाचे सूत्र डॅश डॅश आहे. ऑप्शन ए एम कॉम इज इक्वल टू समेशन ऑफ एन अपॉन डी, बी एम कंबाइंड इज इक्वल टू समेशन ऑफ एन एम अपॉन एन, सी एम कंबाइंड इज इक्वल टू समेशन ऑफ एन एम अपॉन एम, डी एम कॉम इज इक्वल टू समेशन ऑफ एफ डी अपॉन एन. द फॉर्म्युला ऑफ कंबाइंड मीन इज. पर्याय खाली दिलेले आहेत. एम कंबाइंड इज इक्वल टू समेशन ऑफ एन अपॉन डी, एम कंबाइंड इज इक्वल टू समेशन ऑफ एन एम अपॉन एन, एम कंबाइंड इज इक्वल टू समेशन ऑफ एन एम अपॉन एम, एम कंबाइंड इज इक्वल टू समेशन ऑफ एफ डी अपॉन एन. एम कंबाइंड म्हणजे संयुक्त मध्यमान. संयुक्त मध्यमानामध्ये आपण काय करत असतो? n1 m1 प्लस n2 m2 प्लस n3 m3 प्लस डॅश 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 nn mn अपॉन n1 प्लस n2 प्लस n3 प्लस डॅश डॅश nn, म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे? n असं म्हटलेलं आहे. तर अशा स्वरूपामध्ये आपण त्याला म्हणतो. म्हणून याचं उत्तर आहे m कंबाइंड इज इक्वल टू समेशन ऑफ nm अपॉन n. पुढचा प्रश्न बघूया. संशोधनाचे प्रकार कोणते आहेत? मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन, कृती संशोधन, वरीलपैकी सर्व. व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिसर्च? ऑप्शन ए फंडामेंटल रिसर्च, बी अप्लाइड रिसर्च, सी ॲक्शन रिसर्च, डी ऑल ऑफ द अबोव. याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. हे सर्व संशोधनाचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणता संशोधन समस्या लिहिण्याचा निकष आहे? पर्याय ए संशोधन समस्या दोन किंवा अधिक चलातील संबंध दर्शविणारी असावी, बी संशोधन समस्या परीक्षण योग्य नसते, सी संशोधन समस्या वेगवेगळ्या शब्दात मांडलेली असते, डी वरीलपैकी एकही नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज द नॉर्म ऑफ रिसर्च प्रॉब्लेम रायटिंग? ऑप्शन ए रिसर्च प्रॉब्लेम शोज द रिलेशन बिटवीन टू और मोर वेरिएबल्स, बी रिसर्च प्रॉब्लेम इज नॉट टेस्टेबल, सी रिसर्च प्रॉब्लेम इज फॉर्म्युलेटेड इन वेरियस वर्ड्स, डी नन ऑफ द अबोव. याचं उत्तर आहे संशोधन समस्या दोन किंवा अधिक चलातील संबंध दर्शविणारी असावी. रिसर्च प्रॉब्लेम शोज द रिलेशन बिटवीन टू और मोर व्हेरिएबल्स. पुढचा प्रश्न. योग्य अर्थ निर्वचनासाठी तक्त्याच्या स्वरूपात मांडलेल्या माहितीस डॅश डॅश असे म्हणतात. पर्याय ए कोष्टिकीकरण, बी श्रेणी, सी मापन, डी मूल्यमापन. प्रेझेंटिंग डाटा इन टॅब्युलर फॉर्म फॉर बेटर इंटरप्रिटेशन इज नोन ॲज टॅब्युलेशन, सिरीज, मेजर्स, इव्हॅल्युएशन. नाउ आन्सर इज टॅब्युलेशन, कोष्टकीकरण. पुढचा प्रश्न बघूया. माहितीचे विश्लेषण म्हणजे काय? पर्याय ए न्यादर्शन, बी
संकलित माहितीचे सारांश, सी कच्ची माहिती, डी श्रेणी. व्हॉट इज मीन बाय डाटा ॲनालिसिस? ऑप्शन ए सॅम्पलिंग, बी समरायझेस कलेक्टेड डाटा, सी रॉ डाटा, डी सिरीज. याचे उत्तर आहे संकलित माहितीचे सारांश, समरायझेस कलेक्टेड डाटा. पुढचा प्रश्न, परिकल्पना म्हणजे दोन अथवा अधिक चलांच्या संभाव्य संबंधाचे दर्शविणारे एक कथन असते असे कोणी मांडले? पर्याय ए ब्रुनर, बी बोगार्ड्स, सी पी.व्ही. यंग, डी ए.एल. एडवर्ड. Who said a hypothesis is a statement of the possible nature of the relationship between two or more variables? A. Brunner, B. Bogaerts, C. P.V. Young, D. A.L. Edwards. याचे उत्तर आहे A.L. एडवर्ड. A.L. एडवर्ड्स. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.